एक ड्रोन पण आपण पाहणार आहोत. DJI Neo 2 हा ड्रोन आपण पाहणार आहोत. हा तळेगाव चाकण रोड आहे. आपण आता जाताना तुळापूर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचं जे समाधी स्थळ आहे आत्ता आपण आलो आहोत तळेगाव चौकात चाकण येथे. चाकणमधला तळेगाव चौक हा पुष्कळ अशी ट्रॉफिक असते, कधीही या आपण. आता आपण पोचलो आहोत श्री क्षेत्र तुळापूर. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं जे समाधी स्थळ आहे तिथे आपण आता पोचलेलो आहोत. चला मित्रांनो, आता आपण निघत आहोत. आता आपण आपला ड्रोन परचेस केलेला आहे इथून. गॅजेट अड्डा, युनिट ऑफ DJI ड्रोन शॉप पुणे. आपण वाघोलीला आला तर हॉटेल मंगलमूर्ती जे हॉटेल आहे त्याच्यावरती यांचं ऑफिस आहे निश्चित. नमस्कार, मी सचिन दाभाडे. तुम्हा सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज वार गुरुवार दिनांक 28 मे 2026. आज आपण चाललो आहोत वाघोली या ठिकाणी. एक छोटंसं काम आहे आणि त्यानंतर एक ड्रोन पण आपण पाहणार आहोत. DJI Neo 2 हा ड्रोन आपण पाहणार आहोत. मी आता सध्या आहेत इंद्रेश्वर महादेव मंदिरापाशी, इंदुरे गाव येथे. आता दर्शन घेतलं आहे. आता आपण आपली जर्नी स्टार्ट करत आहोत. मंदिराच्या बाजूलाच एक छोटंसं असं तळं आहे. सुंदर असा परिसर आहे हा. तर चला आता निघूया. तर चला आपण आपल्या राईडची सुरुवात करतोय आता. महादेवाच्या दर्शनाने. हर हर महादेव. हा तळेगाव चाकण रोड आहे. ॲक्च्युली वाघोलीला जायला अजून एक रस्ता आहे, तो जो देवरोड, पिंपरी चिंचवड, खडकी त्या मार्गे आपण जाऊ शकतो. इकडून जायचा एक विषय असा आहे की आपण आता जाताना तुळापूर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचं जे समाधी स्थळ आहे, समाधी स्थळाचं दर्शन घेऊन आपण आपला पुढचा प्रवास करणार आहोत. थोडंसं लवकरच निघायला पाहिजे होतं घरून. खूप ऊन झालं आहे आत्ताच. प्लॅन होता लवकर निघायचा, पण आपण जिथं जाणार आहोत ते ऑफिस साधारण 10:30 ते 11च्या दरम्यान ओपन होतं. मग मी म्हणलं की एवढं लवकर जाऊन आपण कुठं बसणार, नाही का. आता आपण जस्ट म्हाळुंगे पास केलेलं आहे. आत्ता वाजल्या असेल साधारण 10, 10:15. अजून एक कारण आहे मी लवकर न निघण्याचं. सकाळ सकाळ खूप ट्रॉफिक राहते, रस्त्याला खूप गर्दी असते. तळेगाव चाकण रोड हा जो रोड आहे याचा प्रश्न जो आहे खूप वर्षापासून प्रलंबित असा प्रश्न आहे. आता रिंग रोडचं तर काम चालू झालेलं आहे.
पण ते कधी पूर्ण होतं सांगू शकत नाही. पण आता जिथं जिथं ते काम चालू आहे, जिथं जिथं नाही का त्यांनी क्रॉसिंग केलेली आहे, तिथं पावसाळ्यामध्ये खूप वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण की ऑलरेडी या रस्त्याला खूप वाहनं जात येत असतात आणि त्यात पावसाळा असल्यामुळं काय होतं की साईडला खूप असे खड्डे तयार होतात आणि खड्डे असेल तर मग वाहनांच्या रांगा लागायला टाईम लागत नाही. आरामशीर वाहनं चालवतात बघितलं आपण आता. आता जे गाव आहे ते खराबवाडी गाव म्हणून आहे. चाकण MIDC ही पुणे जिल्ह्यातली खूप जुनी अशी MIDC. खूप मोठा विस्तार झालेला आहे MIDCचा. खूप नामांकित अशा कंपन्या पण आहेत इथं. पण सगळ्यात मोठा इश्यू हा ट्रान्सपोर्टचा. त्याच्यामुळं बहुतेक साऱ्या अशा कंपन्या हा भाग सोडून गेलेल्या आहेत आणि काही जायच्या तयारीत पण आहे. सरकारने लवकरात लवकर हा जो ट्रान्सपोर्टचा इश्यू जर क्लिअर केला नाही तर फ्युचरमध्ये खूप वाईट परिस्थिती निर्माण होईल इथे. आत्ता आपण आलो आहोत तळेगाव चौकात. चाकण येथे चाकणमधला तळेगाव चौक हा पुष्कळ अशी ट्रॉफिक असते. कधीही या आपण. थोडासा विचार करा. आत्ता 11 वाजलेले आहेत, जवळजवळ 10:30 झालेले आहेत. आत्ता ही परिस्थिती आहे. सकाळी ज्यावेळेस कंपन्या भरतात, म्हणजे कंपनीची फर्स्ट शिफ्ट चालू होते आणि संध्याकाळी ज्यावेळेस कंपनी सुटतात, कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्या गाड्या सुटतात, त्यावेळेस किती गर्दी असेल हे विचार करा. रस्त्याला वाहनांची संख्या पण खूप झालेली आहे. पण म्हणाव्या अशा प्रमाणात रस्त्याचं रुंदीकरण किंवा पर्यायी रस्ते असे झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं ही समस्या जोपर्यंत पर्यायी रस्ते किंवा रस्त्याचं रुंदीकरण होत नाही, काही गोष्टींवर नियंत्रण राहत नाही. आता उदाहरणार्थ रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही लोक गाड्या उभ्या करतात, बाजूला जाऊन बसतात. त्यामुळं पण बराचसा असा अडथळा तयार होतो. हा जो रोड आहे चाकण शिक्रापूर रोड, या रोडवर पण खूप ट्रॅफिकची समस्या आहे. आता सध्या तरी ट्रॅफिक कमी आहे. पण ज्यावेळेस सकाळचा वेळ आणि संध्याकाळचा वेळ, म्हणजे नाही का, ज्यावेळेस कंपन्या सकाळी पश्चिम असते, संध्याकाळी काही कंपन्या सुटतात, त्यावेळेस खूप ट्रॅफिक राहते इथं. आणि ती साधारण
चाकणपासून पण कधी कधी सुरू होते. आता आपण पोचलो आहोत श्री क्षेत्र तुळापूर. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचं जे समाधी स्थळ आहे तिथे आपण आता पोचलेलो आहोत. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये गाडी लावून देतात का नाही सांगता येत नाही. चला बघूया. समाधी स्थळापाशी आपण गेल्यानंतर आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळेल. खूप छान असं मंदिर आहे. मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. तसेच बाजूला भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीचा त्रिवेणी असा संगम आपल्याला पाहायला मिळेल. तसेच बाजूला श्री छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळेल. समाधी स्थळाच्या आजूबाजूचा परिसर खूप छान असा आहे. तर चला आता आपण निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडं. महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. आतमध्ये एक संगमेश्वर शिवजीचं मंदिर पण आहे, तिथेही दर्शन घेतलं आहे. आता आपण पुढे निघालो आहोत वाघोलीच्या दिशेने. आता आपण आलो आहोत लोणीकंदमध्ये. आपलं जे डेस्टिनेशन आपण जिथं जाणार आहोत तिथे आपल्या इथून जवळजवळ 5 किलोमीटरपर्यंत आहे पुढे. या रोडला पण प्रचंड अशी रश राहते. आता ठीक आहे, आता वाजलेले आहेत साधारण 11:30, त्यामुळं थोडीशी रश आपल्याला कमी दिसेल इथे. आज माझं एक छोटंसं असं दुसरं एक माझं एक स्वप्न होतं, जे DJIचा ड्रोन घ्यायचं, ते आज पूर्ण होत आहे. आपण आता सध्या ड्रोन घेण्यासाठीच चाललेलो आहोत. ॲक्च्युली माझ्या मित्रांनी मला कालच कॉल केला होता की एका ठिकाणी ड्रोन अवेलेबल आहे आणि कमी किमतीत भेटतो आहे म्हणून. तर सध्या आपण तिथेच चाललेलो आहोत. मित्रांनो, मी माझ्या या बाईकसाठी कमीत कमी 2 वर्ष तरी खूप प्रयत्न केला. 2 वर्षानंतर मी म्हणजे प्रयत्न करून 2 वर्षानंतर बाईक घेतली. त्यानंतर मी माझं जे मोटो ब्लॉगिंगचं जे सेटअप आहे ते हळूहळू डेव्हलप करतो आहे. सुरुवातीला चांगलं असं हेल्मेट घेतलं, त्यानंतर ॲक्शन कॅमेरा घेतला, त्यानंतर गाडीच्या काही ॲक्सेसरीज घेतल्या आणि आज जो एक महत्त्वाचा जो पार्ट आहे मोटो ब्लॉगिंगचा,
तो आज एक आपण घेतो आहे, तो म्हणजे ड्रोन. आणि आपण जो ड्रोन घेतो आहे तो DJIचा घेतो आहे. DJI ही अशी ब्रँड आहे की खूप नामांकित ब्रँड आहे आणि तिचे प्रोडक्ट पण खूप चांगले आहेत. जसं की मी आता जो माझा ॲक्शन कॅमेरा यूज करतो आहे तो DJIचा आहे, जो माईक वापरतो आहे तो पण DJIचा आहे. त्यामुळे एक ट्रस्ट ब्रँड जे आहे ते DJI आहे. चला मित्रांनो, आता आपण निघत आहोत. आता आपण आपला ड्रोन परचेस केलेला आहे इथून गॅजेट अड्डा, युनिट ऑफ DJI ड्रोन शॉप पुणे. आपण वाघोलीला आला तर हॉटेल मंगलमूर्ती जे हॉटेल आहे त्याच्यावरती यांचं ऑफिस आहे. निश्चित आपण व्हिजिट करा. अतिशय रिजनेबल रेटमध्ये ड्रोन हे विकतात आहे. आता आपण निघतो आहे घराच्या दिशेने. वाघोलीला येताना आपण तळेगाव, चाकण, शेलगाव, कोयाळी, तुळापूर, मरकळ या मार्गे आपण वाघोलीला आलो होतो. जातानाही आपण तोच मार्ग निवडला आणि त्याच मार्गाने आपण पुन्हा आपला प्रवास सुरू केला. आता आपण आलो आहोत चाकणमध्ये. सुरुवातीला आपण महादेवाच्या मंदिरातच आणला. महादेवाचं परत एकदा दर्शन करून मी माझा ब्लॉग इथंच संपवत आहे. त्या दिवशी ड्रोन घेतला त्या दिवशी मला ड्रोन टेस्ट करता आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शेतावर जाऊन ड्रोनची टेस्टिंग घेतली. त्याचं हे फुटेज आहे. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला निश्चित कमेंट करून मला सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.